नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला पारंपरिक पदार्थ म्हणजे गवले हा जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा पदार्थ आहे। म्हणजे पारंपरिक पदार्थ असल्यामुळे तो लग्न कार्यात गवले केले जातात। गवले कशाचे करतात तर ते रव्यापासून बनवले जातात। पण मी 1 वाटी रव्यामध्ये थोडेसे 2-3 चमचे मैदा घातलेला आहे। आता तुम्हाला रव्याचं महत्त्व सांगायचं तर डायजेशनसाठी खूप उपयुक्त असतं, हेल्दी मसल्स होतात आणि प्रिव्हेंट्स ॲनिमिया, प्रमोट्स इम्युनिटी आणि बूस्ट युअर एनर्जी। तर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि साधारण रवा घेतलेला 1 वाटी आणि मध्ये विहीर केली आहे आणि विहिरीमध्ये मी दूध घालून ते मळून घेतलेलं आहे, भिजत घातलेलं आहे, साधारण अर्धा तास भिजत ठेवले आहे। आणि मैदा पण तुम्हाला पाहिजे तर 2-3 चमचे घालू शकता किंवा तुम्ही नुसते रव्याचे सुद्धा करू शकता। आणि ते भिजून ठेवून छान असं मऊ पीठ झालेलं आहे। आणि करायचं तर अशी बारीक असं हे करून एका हातात घ्यायचं आणि दुसऱ्या हातात घेऊन ते आता या करतायत सगळ्याजणी, तुम्हाला दाखवते मी। आणि ह्याची खीर केली जाते मुहूर्तमेढच्या वेळेला, गोड पदार्थ असतो तो त्यावेळेला केला जातो। तर असे हे गवले आहेत ते, आणि ह्या वेळेला अक्षदा पण रंगवल्या जातात। आणि हे वाळवायचे गवले केलेले, रंगीत सुद्धा तुम्ही करू शकता। करतायत आता सोनाली ताई त्या, तर छान लाल रंग आलेला आहे त्याला। आणि काही जणी पांढरे करताय, काही पिवळ्या करत आहे। सगळ्या मैत्रिणी नातेवाईक माझे आहेत तिकडे करते। तर अशा तऱ्हेने आपली हिंदू संस्कृती जतन केली जाते। आणि मुलांनाही तुम्ही असं ॲक्टिव्हिटी म्हणून समरमध्ये किंवा वेकेशनमध्ये तुम्ही क्ले मोल्ड देण्यापेक्षा हे दिलं तरी खूप छान, काहीतरी मळूनसुद्धा घ्यायचं पीठ त्यांच्याकडनं आणि असंसुद्धा त्यांना करायला लावायचं। म्हणजे शांतपणे उन्हात न खेळता किंवा मोबाईलचा वापर कमी करून मुलं काहीतरी ॲक्टिव्हिटी करू शकतात, त्यांच्याकडनं हे काम करून घेऊ शकता तुम्ही। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ।